फोड। मुंबई गोवा महामार्गावरती कुरधुंडा इथे महावितरणचा विद्युत खांब धोकादायक बनलाय आणि हा खांब कोसळला तर महामार्गावरील वाहनांना याचा मोठा धोका आहे। वारंवार तक्रारी देऊन सुद्धा प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केलं जातंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन सावंत यांनी। आपण आता सध्या कुरधुंडा या भागात आहोत। आपण जर माझ्या बाजूला बघितलं तर इथे संरक्षक भिंत आहे। संरक्षक भिंतीवरून हा डोंगर खाली आलेला आहे। ह्या डोंगराच्या वरच्या बाजूला जर बघितलं तर एक पोल आहे, विद्युत खांब आहे। ह्या विद्युत खांबावरून साधारण 11 केव्हीची विद्युत वाहिनी ही प्रवाहित विद्युत वाहिनी ही या खांबावरून सप्लाय केली जाते। आजूबाजूच्या 10 ते 12 गावांना या विद्युत खांबावरून वीज पुरवठा केला जातो। परंतु हा विद्युत खांब जो आहे आता धोकादायक बनलेला आहे, कारण याच्या बाजूचा जो डोंगर आहे तो पूर्णपणे खचून खाली आलेला दिसतोय। कारण या डोंगराची मोठ्या प्रमाणावर इथे खोदाई केली गेली आहे आणि त्यामुळे त्याच्या बाजूचा डोंगर जो आहे तो पाऊस पडल्यामुळे अतिरेक पाऊस झाल्यामुळे हा डोंगर आता खाली आलेला आहे आणि काही फुटाचं अंतर ह्या विद्युत खांबाच्या बाजूला राहिलंय। जर भविष्यात मोठा पाऊस जर झाला तर याच्या बाजूचा जमीन ही खचण्याचे चान्सेस आहेत। हा डोंगर खाली येण्याचे शक्यता नाकारता येत नाही। तरी प्रशासनाने या ठिकाणी वेळीच लक्ष घालून याच्यावर उपाययोजना करणं फार गरजेचं आहे, अन्यथा मोठा अनर्थ होऊ शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी। आता बातमी आहे मुंबईतल्या एका स्टंटबाज चोराची। सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेला हा चोर धूमस्टाईल स्टंटबाजी करत गळ्यातील चेन, हातातले फोन चोरत असल्याचं दिसून आलं होतं। गोवंडीमध्ये राहणाऱ्या स्टंटबाजावरती अनेक गुन्हे दाखल आहेत। ही बातमी आपण पाहणार आहोतच, मात्र तुर्तास एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती आधी पाहूयात। गोंदिया जिल्ह्यातल्या चुंबळी या गावामध्ये अद्यापही पक्का रस्ता आणि नदीवरती पूल बांधला गेलेला नाही आणि पावसाळ्यामध्ये रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना 4 किलोमीटरपर्यंत खडकाळ आणि चिखलामधून रस्ता तुडवत यावं लागतंय। याबाबत वारंवार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सांगून सुद्धा त्यांनी दुर्लक्षच केलेलं आहे। रस्ता नाही आमच्या गावाला, नदीवर पूल नाही, आम्हाला येवा जावाला बहुत त्रास होते। आमचे पोरा शाळेत जाऊ शकत नाही पाणी राहिल्यावर, तब्येत पाणी खराब झाल्यावर इथून आम्हाला काही डॉक्टरची सोय नाही, काही नाही। पावसाळ्यामध्ये आम्हाला येण्यासाठी त्रासच होता, कारण आतापर्यंत म्हणजे 5-6 लोकांचा जीव गेलेला आहे। पायदान रस्ता आहे, इथं गाडी पण नाही जात, जीवन आपल्या हातामध्ये ठेवून जावं लागते, येण्या जाणं करावं लागते। नेहमी इथे येतोय, म्हणजे मी इथे 40 होतो तेव्हा आम्ही इथे या जंगलामध्ये आम्ही अभियान रेग्युलरली करतो। मी इथे राहिलो या जंगलामध्ये, इथल्या म्हणजे सुविधा इथं कमी आहेत आणि त्यांचा पाठपुरावा आता आम्ही करत आहोत। आमच्या माध्यमातून आम्ही अनेक रस्ते प्रपोज केलेले आहेत। कालच परवा दिवशी आमची कलेक्टर मॅडमसोबत भेट झाली, त्यात आम्ही अनेक नक्षल भागात रस्ते प्रपोज केले आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर प्रपोज केलं आहे आणि यामध्ये कलेक्टर मॅडम खूप सकारात्मक भूमिका घेऊन आता याच्यामध्ये आम्ही स्वतः इथे येऊन पाहणी केली आहे आणि इथे लवकरच काम होईल अशी मला खात्री आहे। आणि आता मुंबईतल्या त्या स्टंटबाजाची बातमी पाहू।